नमस्कार मंडळी. मकर राशीच्या लोकांनो, हा काळ साधा नाहीये. काहीतरी मोठं बदलणार आहे आणि त्याचे परिणाम तुमच्या आयुष्यावर खोलवर पडणार आहेत. तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर हे संकट तुम्हाला आर्थिक, मानसिक आणि नातेसंबंधामध्ये मोठं नुकसान देऊ शकतं. पण घाबरू नका, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे हे संकट नेमकं काय आहे, कधी येणार आहे आणि त्यातून वाचवण्यासाठी तुम्ही काय करायला हवं. मकर राशीच्या लोकांनो, तुम्हाला कधी असं वाटलं का की अचानक सगळं बदललंय किंवा बदलत चाललं, पण खरं कारण समजत नाहीये? याचं कारण तुमच्या नशिबात नाही तर आकाशात घडत असलेल्या बदलामध्ये आहे. सध्या तुमच्या राशीवर सर्वात जास्त प्रभाव आहे शनीचा, आणि शनिदेव कर्माचा न्यायाधीश, जो काहीही चुकीचं सहन करत नाही. जेव्हा शनी तुमच्या राशीवर प्रभाव टाकतो तेव्हा तो तुम्हाला शिक्षा देण्यासाठी नाही तर तुम्हाला तुमच्या कर्माची जाणीव करून देण्यासाठी येतो. पण इथे एक गोष्ट संपत नाही, कारण याच काळी वेळ राहू आणि केतू हे दोन्ही छायाग्रह सुद्धा तुमच्या जीवनावर प्रभाव टाकत आहे. राहू प्रबळ निर्माण करतो, तुम्हाला चुकीच्या गोष्टी योग्य वाटायला लावतो, आणि केतू तुमचं लक्ष विचलित करतो, तुम्हाला एकटं पाडतो. जेव्हा शनी, राहू आणि केतू एकच वेळी प्रभाव टाकतात तेव्हा आयुष्यात एक असं वळण येतं जिथे सगळं इनबॅलन्स होतं. निर्णय चुकतात, लोक बदलतात आणि परिस्थिती तुमच्या हाताबाहेर जाते. हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला तपासण्यासाठी आहे. पाहत आहे ही तुम्ही काही मजबूत आहात. कदाचित तुम्ही कधी काही बदल अनुभवत आहात, कदाचित काही गोष्टी तुमच्या हातातून निसटत आहेत. आणि जर असं होत असेल तर समजा हे संकट सुरू झालं आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न, हे संकट नेमकं कोणत्या क्षेत्रात येणार आहे? पैसा, नातेसंबंध की तुमचं स्वतःचं मन? पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या आयुष्यात कोणकोणत्या ठिकाणी सर्वात मोठा धोका आहे. मकर राशीच्या लोकांनो, संकट कधी अचानक येत नाही, ते आधी संकेत देतं. छोटे पण धोकादायक संकट, आणि ज्यांनी हे संकेत दुर्लक्ष केले त्यांनी त्यांची किंमत मोजावी लागते. तुमच्या आयुष्यात अचानक भांडणं वाढली आहेत का? लहान गोष्टीवरून मोठे वाद होत आहेत का? ज्याच्यासोबत तुम्ही शांत होता त्यासोबत आता तणाव निर्माण होतोय का? हे फक्त स्वभाव नाही तर बदललेले संकेत आहे, कारण काहीतरी बरोबर नाही. पैसा हातातून निसटणं, तुम्ही कितीही जपून खर्च केला तरी पैसा टिकत नाहीये. इनबॅलन्स खर्च किंवा अचानक नुकसान, तुम्हाला वाटतं हे सगळं कंट्रोलमध्ये आहे, पण खरं काय आहे? कंट्रोल तुमच्या हातातून निसटतो. रात्री झोप लागत नाहीये, डोळे बंद केल्यावर विचार थांबत नाहीये, जुने प्रसंग, भीती सगळं पुन्हा पुन्हा डोक्यात येतं. तुमचं शरीर विश्रांती, मग मन तुम्हाला शांत होऊ देत नाही. काही कारण नसताना मनात भीती निर्माण होते, का जणू काहीतरी वाईट होणार आहे, पण काय ते समजत नाही. ही भावना दुर्लक्ष करू नका, कारण ही सुरुवात असते. तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या जवळचे लोक बदललेले आहेत? त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवत होता तेच आता दूर जात आहेत. कदाचित ते बदललेले नाही, तुमचं आयुष्य बदललेलं आहे. जर हे सगळे संकेत तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर संकट सुरू होत आहे. पण अजून एक गोष्ट बाकी आहे, सर्वात मोठं संकट जे तुमच्या आयुष्याचा दिशा बदलणार आहे. पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे तो एक निर्णय जो तुम्हाला वाचवेल किंवा पूर्णपणे तोडून टाकेल. मकर राशीच्या लोकांनो, आतापर्यंत तुम्ही संकेत पाहिले, तुम्ही बदललेले जाणवलेले, पण आता वेळ आली आहे सर्वात मोठं सत्य जाण्याची. हे संकट फक्त परिस्थिती नाही, एक निर्णय आहे. तुमच्या आयुष्यात लवकर एक क्षण असा येणार आहे जिथे तुम्हाला एक मोठा निर्णय घ्यावा लागेल, आणि तो निर्णय तुमचं भविष्य ठरवेल. कदाचित तो निर्णय पैशाबद्दल असेल, कदाचित कोणावर विश्वास ठेवण्याचं की नाही याबद्दल असेल, किंवा एखादं नातं टिकवण्याचं किंवा सोडण्याचं. तो क्षण छोटा असेल पण त्याचा परिणाम खूप मोठा असेल. जर तुम्ही चुकीचा निर्णय घेतला तर तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतं, तुमचा विश्वास तुटू शकतं आणि स्वतःला हरवू शकता. तुम्हाला वाटेल मी हा काय केलं, पण हे तेव्हा खूप उशिरा झालेला असेल. पण जर तुम्ही योग्य निर्णय घेतला तर हे संकट तुमचं आयुष्य बदलू शकतं. तुम्ही आधीपेक्षा जास्त मजबूत व्हाल, तुम्हाला खरी माणसं ओळखता येतील आणि एक नवीन सुरुवात कराल. मग सगळ्यात कठीण गोष्ट काय आहे? हा निर्णय बाहेरच नाही, हा निर्णय तुमच्या हातात असला तरी युद्ध आहे.
पण एक सांगेल, भावना दुसरं सांगतील, भीती थांबवेल आणि इगो तुम्हाला चुकीच्या दिशेने नेईल. आणि इथेच खरं मकर राशीचे लोक वेगळे ठरतात. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार की परिस्थितीला तुमच्यावर नियंत्रण देणार? लक्षात ठेवा, हा फक्त एक निर्णय नाही, हा तुमच्या आयुष्याचा पॉइंट आहे. पण या सगळ्यात तुम्ही एकटे नाही, कारण काही उपाय आहेत जे तुम्हाला या संकटातून बाहेर काढू शकतात. पुढच्या भागात तुम्हाला ते उपाय सांगणार आहेत जे तुमचं आयुष्य पुन्हा स्थिर करू शकतात. मकर राशीच्या लोकांनो, कधी कधी आयुष्य आपल्याला अशा टप्प्यावर आणतं जिथे सगळं थांबवण्यासारखं वाटतं. न पुढे जायची ताकद, न मागे वळून पाहायची ताकद. तुम्ही मजबूत आणि सगळ्यांना वाटतं, पण हे कोणी विचारत नाही ही आतून तुम्ही किती थकलेले आहात. तुम्ही सगळ्यांसाठी उभे राहिला, पण जेव्हा तुम्हाला कोणाची गरज होती तेव्हा कोणी नव्हतं. रात्री एकटे बसून तुम्ही स्वतःला विचारता, हे सगळं माझ्यासोबतच का होतं? आधी उत्तर कधीच मिळत नाही. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ही कमजोरी नाही, हा तुमच्या आयुष्याचा पॉइंट आहे. कारण जेव्हा माणूस पूर्णपणे तुटतो तेव्हा तो पुन्हा मजबूत होऊ शकतो. तुम्ही हरलेले नाही, तुम्ही फक्त थोड्या वेळासाठी थांबलेले आहात. तुम्हाला थांबवत आहे कारण पुढचा मार्ग मोठा आहे आणि हा सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. पण तो बाहेर नाही, तो तुमच्या आत आहे. जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा तुम्हाला दिशा मिळते. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा मार्ग तयार होतो. काही साधे उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतात, पण त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल, स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवावा लागेल. कारण तुम्ही जितके तुटलेले आहात तितके मजबूत होण्याची ताकद आहे. आता पुढच्या भागात मी तुम्हाला ते उपाय सांगणार आहे जे तुमचं नशीब बदलू शकतात. तुम्ही जर तयार आहात का तुमचं आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी? मकर राशीच्या लोकांनो, प्रत्येक संकटासोबत एक मार्गही येतो आणि आज मी तुम्हाला तो मार्ग सांगणार आहे. शनीची कृपा मिळवा. तुमच्या राशीवर सर्वात मोठा प्रभाव आहे शनिदेव याचा, आणि जेव्हा शनी प्रसन्न होतो तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात. प्रत्येक शनिवारी तेलाचा दीप लावा आणि मनापासून प्रार्थना करा, ओम शनिचाराय नमः. तुमचं मन सध्या सर्वात जास्त प्रभाविक आहे, म्हणून दररोज 10 मिनिट शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा मन शांत होतं तेव्हा निर्णय स्पष्ट होतात. शनीची खरी कृपा मिळवण्याची असेल तर गरजूंना मदत करा, गरिबांना अन्न द्या किंवा कोणालाही छोटंसं भलं करा असं म्हणा. कारण जो तुम्ही देता तेच अनेक पटीने तुमच्याकडे परत येतं. तुमच्या आसपासची निगेटिव्ह एनर्जी कमी करणं खूप गरजेचं आहे. दररोज सकाळी दीप लावा आणि सकारात्मक विचार करा. तुमचं वातावरण बदलेल आणि तुमचं मनही. सगळ्यात मोठा उपाय स्वतःवर विश्वास. ग्रह बदलताना परिस्थिती बदलते, पण तुमची ताकद कायम असते. तुम्ही फक्त राशी नाही, तुम्ही एक शक्तिशाली आहात. जर तुम्ही हे उपाय मनापासून केले तर हे संकट तुम्हाला तोडणार नाही, ते तुम्हाला घडवेल. आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, हेच माझं संकट माझ्या आयुष्यातील पॉइंट होतं. आता शेवटच्या भागात मी तुम्हाला एक संदेश देणार आहे जो तुमचं आयुष्य कायम बदलू शकतो. मकर राशीच्या लोकांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर हे योगायोग नाही, काहीतरी आहे जुने तुम्हाला इथे आणलं आहे. कदाचित हा क्षण तो क्षण जिथून तुमचं आयुष्य बदलायला सुरू होईल. तुम्ही ते अनुभवत आहात. कायम नाही, हे संकट तात्पुरतं आहे, पण तुमची ताकद कायमची आहे. तुम्ही तुटलेले नाही, तुम्ही घडत आहात. आता डोळे बंद करा 10 मिनिटं संपूर्ण शांततेने. आणि मकर राशीच्या लोकांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही या संकटातून बाहेर पडणार आहात तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित कोणीतरी आज खूप कठीण काळातून जात असेल आणि तुमचं एक शेअरनी त्यांचं आयुष्य बदलू शकतं. लक्षात ठेवा, संकट मोठं नाही, तुमची ताकद मोठी आहे. पुन्हा भेटू एका नवीन सुरुवातीसोबत. मकर राशीच्या लोकांनो, 2 सेकंदात संकट येणार की नक्की नाही, पण ते तुम्हाला हरवणार की घडवणार 3 सेकंदात हे ठरणार फक्त तुम्ही. जर तुम्ही मकर राशीचे असाल तर हा व्हिडिओ लोकांना शेअर करा, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी झाला आहे तर त्याला दुसऱ्यांना पण त्याचा फायदा नक्की होईल. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आणि जाणून घेऊया राशी भविष्य जीवनातील अति उपाय, संकटे आणि तोटके.
तर ह्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि सर्वांनी लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटू अशाच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना बाय.